पुण्यात भाजपचे श्रीकांत जगताप हे बिनविरोध निवडून आले, तेच आपल्या सोबत आहे. काय वाटतं, बिनविरोध दोघच जण आलेत आणि तुमचं त्याच्यात नंबर लागला? खरं तर हा सगळा तिथल्या नागरिकांचा आणि आम्ही केलेल्या कामाचा प्रभाव होता की समोरचे जे कुठले पार्टीचे किंवा कोणतेही अपक्ष उमेदवार जे थांबले होते त्यांनी स्वतःहून आपले अर्ज माघारी घेतले. त्यांनी स्वतःहून म्हटले की इथे काम करणारी माणसं आहेत, या काम करणाऱ्या माणसांना समोर आपला निभाव लागणार नाही, म्हणून त्यांनी आपले अर्ज माघारी घेतले. आणि आज हा सगळा जो विजय आहे तो आमच्या इथल्या नागरिकांचा आहे. आम्हाला जो विश्वास दाखवला पक्षश्रेष्ठींचा आहे, त्यामुळं खूप आनंद होतो त्या गोष्टीचा. आता विरोधकांकडनं आरोप होते सामदाम दंडभेद वापरून तुम्ही बिनविरोध निवडून आलात. विरोधकांचं काम आहे बोलणं, आपलं काम आहे ऐकणं. आपलं काम करत राहायचं, विरोधांकडे लक्ष न देता, जास्त फार लक्ष न द्यायचं, कारण त्यांना माहिती आहे जर ते एवढंच वापरलं असतं तर ते गप्प बसले असते का. पहिला प्रश्न आहे माझा. कोण होतं तुमच्या विरोधात फॉर्म भरणारे आणि मागे घेणारे? नितीन गायकवाड म्हणून होते ते, उभाटाचे. त्यांनी फॉर्म भरला होता, पण त्यांच्या लक्षात आलं की इथून काय आपली डाळ शिजणार नाही, आपण काय निवडून येणार नाही. मी तर म्हणतो डिपॉझिट तर जप्त झालं असतं. एवढे नागरिक आपल्याबरोबर होते. एकंदरीत प्रभागातमध्ये जी चर्चा होती कामांविषयीची, त्या कामांच्या विषयीच्या चर्चेमुळेच थोडंसं आम्हाला पाठबळ जास्त मिळालं असं मला वाटतं. आत्ता काय धोरण असणार आहे, म्हणजे इथून पुढे काय धोरण असणार आहे? बाकी सगळ्या उमेदवारांना निवडणुकीसाठी समोर जावं लागणार आहे, प्रचार करावा लागणार आहे, तो सगळं जी मेहनत होती ती तुमची वाचली. अर्थात त्याच्या आधीचं तुमचं काम असेल, पण आत्ता काय धोरण असणार आहे तुमचं? आता पहिलं तर आम्हाला जे आपले राहिलेले उमेदवार आहेत बाकीचे, त्याच्यासाठी काम करणं हेच पहिलं धोरण आहे. भारतीय जनता पार्टीची सत्ता महानगरपालिकेत कशी येईल याच्यासाठी प्रयत्न करणं हेच पहिलं धोरण आहे. त्याच्यानंतर मग आम्ही सगळेजण बसून पुणे शहराचा विकास याच्यावरती नक्की आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि चर्चा करणार आहोत. विरोधक पुन्हा पुन्हा तुमच्यावर आरोप करणार आहेत, त्या आरोपांना शेवटचं काय उत्तर असणार? विरोधकांनी किती आरोप केला तरी आमचं काम हेच उत्तर असेल. कामातून उत्तर देणार. कामातूनच. विरोधकांनी सामदाम दंडभेद असू देत किंवा अजून कोणतेही आरोप असू देत, ते आरोप जर केले तर आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ, असं मत आहे ते श्रीकांत दादांनी व्यक्त केले. कॅमेरामन अमोल गवायसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.